नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, आज पण पॉडकास्ट अपलोड करायला लेट झालं, त्यासाठी हा आठवडा प्लीज सांभाळून घ्या। मला JFM मध्ये जरा जास्तच काम असते, तुम्ही समजूच शकता माझी सध्याची कंडिशन, आणि त्यामुळे मला लेट होतंय पॉडकास्ट अपलोड करायला। मला तुम्ही सगळ्यांनी गेल्या 1 वर्षात खूप प्रेम दिलत, खूप सपोर्ट केलात, आणि बघता बघता आपल्या चॅनलवरती 9000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत। आता तर कॉमेंट्समुळे सगळ्यांची नावं देखील मला तोंडपाठ झाली आहेत, आणि त्यातल्या एकाही ताईने कॉमेंट नाही केली ना कधी कधी तर खूप चुकल्यासारखं वाटते। काळजी वाटते की काय झालं असेल, का कॉमेंट नसेल केली, पण जेव्हा कॉमेंट येते तेव्हा जीवात जीव येतो कुठेतरी। काही मंडळी सुरुवातीपासून आहेत तर काही नवीन मंडळी जोडली गेली आहेत आपल्या चॅनलवरती। खरंच मनापासून धन्यवाद मंडळी तुमच्या या सपोर्टसाठी। तुमच्या सगळ्यांशिवाय आज हे शक्यच झालं नसतं। सुरू तर केलं होतं खिरकिड्याच्या पोलखोलवरून, आणि त्यावर मग अजून कॉमेंट्स येत गेल्या, तुमचे सजेशन्स येत गेले, आणि तसं आपण क्रिंज लोकांचा पर्दाफाश करत राहिलो। अजूनही खूप जणांची नावं तुम्ही सजेस्ट केली आहे कॉमेंट बॉक्स मध्ये मला पॉडकास्ट करण्यासाठी। मी नक्कीच नवीन लोकांवरती पॉडकास्ट करीन। काही लोकांवरती तर केलं पण आहे 1-2दा, पण अतिपकाऊ वाटल्यामुळे परत त्यांचा चॅनल बघायची इच्छाच झाली नाही माझी। पण थोड्याच दिवसात त्यांच्यावरती पण मी पॉडकास्ट करणार आहे। तर मंडळी पुन्हा एकदा मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार मानते मी, आणि आता आपल्या आजच्या पॉडकास्टची सुरुवात करते। हा आठवडा आपण वांगो आठवडा असं डिक्लेअर करायला काही हरकत नाही आहे असं मला वाटते, कारण की सोमवारी ठगतपुरीच्या भाभीवरती पॉडकास्ट केलं होतं, त्यातही वांगोचा उल्लेख झालाच होता। काल पण त्या कॅलिफोर्नियाच्या ढेमशीवरती पॉडकास्ट केलं होतं, त्यातही वांगोचा उल्लेख हा झालाच होता, आणि बुधवार शनिवार तर आपलं ठरलेलंच आहे वांगोवरती पॉडकास्ट करायचं। सो 3 दिवसांपासून वांगोच सुरू आहे, सगळीकडे वांगो दिसते। एक गोष्ट सांगू का मंडळी मी तुम्हाला, देव ना सुख पण देतो आणि दुःख पण देत असतो आपल्या वाटेला, का तर आपण त्या सिच्युएशनला कसं हँडल करतोय हे बघण्यासाठी। सुख आलं की अति हुरळून जाऊ नये, आणि दुःख आलं की निराश होऊ नये। न्यूट्रल राहावं प्रत्येक सिच्युएशन मध्ये। जो दोन्ही सिच्युएशनला इक्वली हँडल करतो त्यालाच आयुष्याचा खरा अर्थ समजलं असं बोलायला काही हरकत नाही आहे। आता हे सांगण्याचा उद्देश हाच होता मंडळी की वांगोचं जेव्हा सगळं काही मस्त सुरू होतं ना, लोकांना येडा बनवणं, तेव्हा तरी हुरळून गेली होती। ही कोणतरी ग्रेट असल्याचं हिला फिलिंग येत होतं, समोर जो कोण असेल त्यालाही तुच्छ समजत होती, आणि आता कोणीच हिला विचारत नाही आहे तर कशी भागूबाई झाली आहे हिची, बघितलत ना। आणि एवढ्या वर्षापासून ही तिथे युरोपला राहते आहे, हिच्यासोबत जे काही घडलं नाही ते अचानक आजकाल घडायला सुरू झालं आहे। आधी उंदीर झाले नव्हते हिच्या घरामध्ये, आता तेही झाले आहेत। आधी लाईट जायच्या नाही हिच्याकडे, आता लाईट पण जायला सुरू झाली आहे हिच्याकडे। खरं बोलू तर देव पण बोलला असेल, ह्या बाईला एवढं हिच्या पायाशी सुख आणून दिलं तरी हिला वाडगं घेऊन भिक्षा मागायची सवयच लागली आहे, त्यामुळे त्याने पण आता हिला हिची जागा दाखवली। कसं आहे ना, एखाद्याला अचानकपणे सगळंच मिळत गेलं ना की त्याला त्याची किंमत राहत नाही। फुकटचं काही मिळालं ना की इतर काही गोष्टी असल्या की ते यांना किचपट वाटते, त्यामुळे देव वेळोवेळी अशा लोकांना त्यांची जागा दाखवत असतो। त्या वांगोने तर त्या घरकोंबडी सोबत मैत्रीच केली आहे, एवढं बजावून देखील। तिच्यासोबत मैत्री करणं म्हणजे उद्ध्वस्त होणं आहे। कर्मकांड क्वीन आहे बाबा ती, तिच्यापासून 10 हात लांब राहिलेलंच बरं आहे। एखाद्याचे वाईट दिवस नसतील ना तर त्याचे वाईट दिवस देखील सुरू होतील या बाईच्या संपर्कात आल्याने। हिच्याशी मैत्री म्हणजे खतरा आहे, खतरा। त्या दिवशी आता वांगोने 31च्या पार्टीबद्दल सांगितलं होतं, ते तर खोटच बोलली होती हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। ही तर कुठेच गेली नव्हती, गाडीमध्ये बसून 4 जण जेवून आले होते फक्त। त्यानंतर वांगो आली होती मेडला दाखवायला, तिच्यावरती पण लपून छपून हिने व्हिडिओ बनवला होता। दुसऱ्यांचा कॉन्टेंट म्हणून कसा वापर करायचा ना हे या वांगोला चांगलंच माहिती आहे। मी बोलल्याप्रमाणे आता टोमलाबाई सॅटर्डेला पण सुट्ट्या घ्यायला सुरू झाल्या आहेत, ती कम्युनिटी पोस्ट वरती अपडेट न करताच। आणि कोणालाच व्हिडिओ येणार नाही हे सांगण्याचं कारण काय तर काकूंच्या नसलेल्या डोक्यातून ते निघूनच गेलं होतं। 3-4 दिवसा अगोदर काकूंना उंदीर दिसले होते, आणि तेही 2-3 होते।
या अगोदर कधीच दिसले नव्हते, त्यामुळे काकू घाबरून गेल्या. आता 3-4 दिवसा अगोदर दिसले होते ना, मग शनिवारी कम्युनिटी पोस्ट न टाकण्याचं हे कारण कशाला देते ही बाई? आणि आता उंदीराला म्हणून काय रडत बसली आहे? हिने मैत्रीच केली आहे त्या घर कोंबडी सोबत. मग काय, ती वास काढी आली साता समुद्रापार हिच्या पाठी. ते प्रत्येक शब्दामध्ये करणं काय बंद करतच नाही आहे बाई. उंदीर मामाने कुठे कुठे होल केले आहेत ते बघत बसली होती टोमली. अगं बाई, त्या होलला पण आता एमसील लाव आणि तुझ्या तोंडाला पण एमसील लाव, म्हणजे गप्प तरी बसशील एकदाची. आजकाल मंडळी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहेत का तुम्ही? जेव्हापासून ठगतपुरीच्या भाभीने या काकूंचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे, तेव्हापासून खोटं खोटं हसण्याचं नाटक करत असतात हे लोक. सध्या ना वांगोच्या बोलण्यावरून क्लिअर कट समजते आतून हिची हवा निघून गेली आहे, पण दाखवते असं की काही झालंच नाही आहे, सगळं काही नॉर्मल सुरू आहे. त्या सुपरमार्केट मध्ये जाऊन बिंडोक हे बघा ते बघा, हे बघा ते बघा असंच करत बसली होती. अडाणी जोडप्याला ना कोणीतरी सांगा, हे जे काही दाखवत होते ना, शॅम्पू पासून त्या परफ्यूम पर्यंत, ते सगळं काही इंडियामध्ये सहज मिळते. मग त्यात शॅम्पूच्या छोट्या बॉटल्स बोला किंवा परफ्यूमच्या छोट्या बॉटल्स बोला, सगळं काही अवेलेबल आहे. उगाच शायनिंग मारण्यासारखं असं काहीच नव्हतं. हिला काय वाटलं हिच्या इथेच सगळं मिळते का, बावळट कुठची? आणि कोळशा पण काय हिच्या होला हो मिळवत होता बावळटासारखा. इंडियामध्ये ना आता कितीतरी चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. या बुरसटलेल्या विचारांच्या टोमलीला कधी कळणार ना इंडियाची व्हॅल्यू, काय माहिती. एकदमच हलक्यात घेत असते ही बाई. टोमली एवढी सरबरली आहे ना की कॅपेचिनो पिताना बोलते चहा पितोय, आणि तिकडे ते फ्रेंच फ्राईज देताना हिला विचारत होते की केचप हवं, तर हिला काय समजलंच नाही. नुसती बत्तीशी दाखवून हे करत बसली होती. मॅग्रिटा पिझ्झा कोणता आहे हो मंडळी? पहिल्यांदाच ऐकला मी मॅग्रिटा पिझ्झा. सारखा आपलं मॅग्रिटा करत बसली होती येड्यासारखी. लेव्हंडर फ्लेवरचं लिक्विड डिटर्जंट काकूंना खूप आवडते. लेव्हंडर? अगं बाई गप गप, प्लीज जरा गप्प बस. 4-4 वेळा बघावे लागतात मला तुझे व्हिडिओ, की माझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली आहे की तू काहीतरी चुकीचं बोलली आहेस. ते नंतर मला समजते की तुझ्याच बोलण्यामध्ये चूक झाली आहे. घेताना तर दाखवलं हे टोमलीने, प्लस घरी आल्यावरती पण परत बाजार मांडून बसली होती. बिल कितीचं झालं ते काकू सांगत होत्या, आणि बोलल्या काय तर हे प्राइस मी यासाठी सांगते कारण की मला लोक विचारतात म्हणून मी सगळ्या कॉमेंट्सला रिप्लाय द्यायला ट्राय करते. अगं बाई, देवाला तरी घाबर ग. खरंच रिक्वेस्ट करते मी तुला, आणि प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय करतेस असं बोलतेस ना, किती म्हणजे किती खोटं बोलशील ग वांगो. एवढंच जर सगळ्या कॉमेंट्सला रिप्लाय देतेस ना, मग त्या ज्या रेसिडेंट परमिट हरवलं तेव्हा कॉमेंट्स आल्या होत्या, त्यांचा रिप्लाय का नाही दिलास ग? आणि कोळशा काय काम करतो हे लोक विचारतात, तेव्हा त्या कॉमेंट्सला का नाही रिप्लाय देत तू? अगं तेव्हा तर त्या कॉमेंट्स सरळ तू ब्लॉक करून टाकतेस. संडेला काकूने पहिल्यांदाच युरोपमध्ये फिश बनवली होती. काय आहे ना, सॅटर्डेला मी बोलली होती ना, त्याचं उत्तर देत होत्या काकू. पण खरं कारण सांगणार कसं ना, की त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर देत होत्या. म्हणून त्या बोलल्या की मी बनवायची फिश, पण दाखवायला वेळच मिळाला नाही. रेसिपी दाखवायची असली की निवांत वेळ असायला हवं, आणि मी कशी बिझी असते ना खोटं बोलण्यामध्ये. काही हरकत नाही काकू, तुमच्या भावना पोचल्या माझ्यापर्यंत. मंडळी, यावेळी काकू पॉम्पलेट नाही बोलल्या बरं का. काय आहे ना, मराठी चॅनल आहे ना काकूंचा, त्यांना जरा लवकरच समजलं ते, त्यामुळे पापलेट बोलल्या काकू. पण काकूंसाठी ते पॉम्पलेटच आहे बरं का. आणि मी काय बोलते, एवढी अचानक सुधारणा कशी काय झाली हो काकूंमध्ये? हे सगळं आपल्या पॉडकास्टमुळे आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्समुळे शक्य झालंय हो मंडळी. पण बिंडोक टोमली काय आपल्याला क्रेडिट देणार नाही कधी. जाऊ दे, आपल्याला माहिती आहे ना आपल्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. काकूंने क्रेडिट दिलं काय नाही दिलं काय, कोणाला फरक पडतोय? हिने चाकूने त्या सोकॉल्ड पॉम्पलेट वरती कट करून घेतलं आणि त्याच हाताने मिठाच्या बरणीला हात लावला. घरात 2 जण नॉनव्हेज खात नाही हे हिला चांगलंच माहिती आहे. मग हिने मच्छीचे हात का बरं त्या मिठाच्या बरणीला लावले? एवढं मीठ एका माशासाठी कोण यूज करते का हो मंडळी? त्या मिठाचं प्रमाण बघूनच वाटत होतं की खारट झालं असणार नक्की. त्यात ते साईडचं तर असंच ठेवलं होतं या बाईने, नीट क्लीन पण नव्हतं केलं. तो मासा नीट भाजला पण नव्हता. कशी वेंदळ्यासारखी जेवण करते यार ही बाई. त्या शैलाला पाठांतर करून बसवलं होतं वाटते. मस्त झालंय एवढंच फक्त ती मुलगी बोलली. कोळशाचा वर्कलोड कमी झालेला दिसतोय. मागे तर वीकेंडला पण कामात बुडालेला होता हा कोळशा, पण आता अचानक एकदम रिकामीच दिसतोय. लेकीला भरवण्याच्या नादात टोमलाबाई सगळं स्वतःच एकट्या खात बसल्या होत्या. काकूंचा सिंक चकाचक करत होता. चकाचक कसा काय सिंक करू शकतो मंडळी?
काय पण मूर्खासारखी बडबडत असते आजकाली. शी मरगळलेली बाई आहे ना मंडळी. त्या कॅलेंडर मध्ये डिसेंबर 2024 सुरू होतं परवापर्यंत, आणि काल जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करत आली सांगायला आज मला कॅलेंडर चेंज करायचं आहे. म्हणजे एक आठवडा काही बाई झोपा काढत होती का? लोक तर दिवाळीनंतरच नवीन वर्षाचं कॅलेंडर घेऊन येतात, आणि हे अडाणी जोडपं युरोपमध्ये राहून पण नवीन वर्षाचा एक आठवडा होऊन गेला तरी पण जुन्या वर्षातच अडकलेले आहेत. आता ती लाईट गेली होती स्ट्रीट वरती, पण हिचं काय सुरू होतं तर फुकटची नाटकं. व्ह्यूज वाढवायला हिची पण फालतूगिरी सुरू झालेली दिसते त्या आरशा चारदोरी सारखं. आता अजून किती खालच्या थराला उतरणार आहे ना ही वांगो, तेच मला बघायचं आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट समजली की नाही मंडळी? आज ठगतपुरीला अंदमंद भक्तांचं गेट टुगेदर होतं असं ऐकलंय मी. आता उद्या समजेल अजून काहीतरी पोलखोल झाली आहे या वांगोची भाभीकडून. जस मज्जा येईल मग. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.